SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाला होता. याचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत निवेदन दिलं गेलंय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन पाराजी कोते यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन संगमनेर येथील DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्याकडे सादर केलं गेलंय. वडगाव पाण येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका नराधम युवकानं ॲसिड फेकून अमानुष हल्ला केलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तर पीडित विद्यार्थिनीला तातडीनं योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत आणि तिच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना आणि संलग्न संघटनांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा दिला गेला. जो काल अल्पवयीन मुलीवरती भ्याड हल्ला झाला आहे ॲसिडचा, त्या ॲसिडच्या हल्ल्याचा शिवसेनाच्या वतीने व महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करते आणि आरोपी लवकरात लवकर पकडून त्याला योग्य ती शिक्षा व्हावी ही सरकारने. पूर्ण जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी इथं आलेलो आहे. राहता तालुक्याच्या वतीने मी सोमनाथ पाटील गोरे, तसेच कोपरगाव आमचे भरत मोरे, श्रीरामपूरचे तालुका प्रमुख लखन भैया, तसेच युवा सेनेचे श्रीरामपूरचे आपले निखिल पवार, आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जो आरोपी आहे त्याला तात्काळ 2 दिवसात अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. आमच्या हातानं तो आरोपी आम्ही फटकावल्याशिवाय राहणार नाही. दुसरं असं का त्या मुलीला केस आहे फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आर्थिक तिला मदत मिळावी. तसेच राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या काळात जे चाललेलं सरकार आहे हे जाहीर सरकारचा निषेध करतो आणि या सरकारचा लवकर वाटोळं हो आणि राज्य सुखाचे हो ही शिवसेनेच्या वतीने, ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीने ही मागणी करतो. असं सरकार हे राज्यात नसावं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मुलीची शाळा सुटल्यानंतर ती घराकडे जात असताना एका अज्ञात एका अज्ञात नराधमानं तिच्यावर ॲसिड फेकलं. संगमनेरमध्ये अशा घटना वारंवार होत आहेत. 2 ते 3 दिवसापूर्वी एका तरुणीनं लग्नाला नकार दिला म्हणून त्या एका तरुणानं तिला चाकूने भोसकलं. अशा पद्धतीनं गुन्हे होतात. आणि आता जर बघितलं तर एवढ्या काही महिन्यांपूर्वी चरस, गांजा, अफीम याची सुद्धा सर्रास तस्करी या संगमनेरमध्ये होते. अफीम सापडल्या जाते, चरस सापडला जातो. आता 7 ते 8 दिवसापूर्वी गुलवाडी या ठिकाणी एक साधू समाज प्रबोधन करण्यासाठी गेले पण ते राजकीय भाषणाकडे वळालेत. तर स्थानिक काही जे श्रोते होते त्या श्रोत्यांनी त्यांना विरोध केला. आता विरोध केला असता त्यांनी साधूंना सांगितलं का तुम्ही फक्त राजकारणावर जाऊ नका, तुम्ही समाज प्रबोधनासाठी बोला, तुम्ही एक साधू आहेत, हिंदू धर्माचा प्रचार तुम्ही करतात. पण त्या ठिकाणी आपले या संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप केला. आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात, आपण त्या साधूची बाजू मांडली, आपण त्या श्रोत्यांवर गुन्हा दाखल केला. काही त्यात बाळासाहेब थोरातांचे काही कार्यकर्ते असतील, काही स्थानिक संगमनेरचे कार्यकर्ते होते, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करतात. त्या ठिकाणी तुमचं हिंदुत्व जागं होतं. मग आता काल त्या 11 वर्षीच्या मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. मग ती मुलगी हिंदू नाही का? मग तुम्ही फक्त जाती धर्माचंच राजकारण करता का? आज तुमच्या संगमनेरमध्ये हजारो तरुण व्यसनाधीन होत आहेत. दिवसा अफीम, चरस विकल्या जात आहे, वाळू तस्करी होतीये, स्नॅचिंग होतीये, महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिवसा चोरी जाते. याची खबरदारी कोण घेणार? फक्त तुम्हाला जाती धर्मावर तुम्हाला तुमच्या मताच्या पोळ्या लाटायच्या, तुम्हाला निवडून यायचंय. आज खऱ्या अर्थानं आम्ही कोपरगाव संगमनेरमध्ये आलो कारण या संगमनेरच्या भूमीमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर ॲसिड फेकला. अहिल्यानगरमध्ये आजपर्यंत असा प्रकार नाही घडला. पहिल्यांदाच असा प्रकार घडलाय. 11 वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. पुन्हा असा प्रकार घडू नये. पोलीस प्रशासन काम करण्यासाठी सक्षम आहे, पण या अमोल खताळसारखे आमदार त्यांच्यावर प्रेशर आणतात. त्यांना हिंदुत्व फक्त मतासाठीच दिसतं. आता काल त्या मुलीवर झालेल्या अत्याचारावर त्यांना हिंदुत्व दिसणार नाही, त्यांना त्या मुलीशी घेणं नाही. आम्ही तर अमोल खताळ तुमचा आमदार म्हणून
निषेध व्यक्तच करतो, पण तुम्ही निष्क्रिय आहात. तुमचं सरकार सुद्धा 32 पूर्णाच्या पोळ्या खाणारा तुमचा मुख्यमंत्री तो तुपाशी आहे. राजरबागावर गेलं महाराष्ट्रामध्ये आमचा शेतकरी बळीराजा हा खऱ्या अर्थानं उपाशी आहे. आणि जे 50 कोके घेणारे मुख्यमंत्री ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेची, एकनाथ शिंदे, तुम्ही फक्त हिंदुत्वाच्या बाता मारू नका, संगमनेरमध्ये लक्ष घाला. लवकरात लवकर त्या नराधमाला त्याला लवकर जेरबंद करा. फास्टॅग कोर्ट चालवून त्याला ज्या ठिकाणी त्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं गेलं ना, त्याच ठिकाणी त्या नराधमाला आणि त्याच ठिकाणी त्याला फाशी दिली गेली पाहिजे. आमची सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे अहिल्यानगर, उत्तर अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने ही मागणी आहे. या 11 वर्षाच्या मुलीवर एका युवकाने ॲसिड हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहर तालुका महिला आघाडी असेल, शिवसेना, युवासेना, तसेच कोपरगावचे काही पदाधिकारी आले, श्रीरामपूरहून पदाधिकारी आले, राहता तालुक्यातून देखील काही पदाधिकारी आले. आमच्या सर्व शिर्डी लोकसभेच्या वतीनं या ठिकाणी प्रांत साहेब असतील, पोलीस उपविभागाचे अधिकारी साहेब असतील, यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनातल्या मागण्या भरपूर आहेत. त्या सर्व मागण्यांचा विचार करावा. सकाळीही रास्ता रोको आंदोलनासाठी आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी सहभागी झाले होते, परंतु शिवसेना पक्षाच्या वतीने हे निवेदन देण्याचं काम सुरू आहे. आमचं सगळ्यात पहिले मागणी आहे की सदर खटला फास्टॅग कोर्टामध्ये चालवावा आणि जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी. त्याचबरोबर ती जी युवती असेल त्याच्या घराच्यांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, त्या युवतीला संरक्षण मिळालं पाहिजे. त्या युवतीचा जे पुढचं इलाज असेल सगळं उपचार, त्या उपचारासाठी आर्थिक मदत झाली पाहिजे आणि भविष्याच्या त्याच्या शिक्षणासाठी सुद्धा आर्थिक मदत झाली पाहिजे. आणि एक चांगल्या प्रकारची महिलांना घेऊन आणि उच्चस्तरीय एक समिती त्याच्यावर बसवली पाहिजे आणि त्या मुलीला त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यापुढं अशी घटना संगमनेर तालुक्यातच काय तर महाराष्ट्रात भारतात सुद्धा झालेली पाहिजे. अशा प्रकारची शिक्षा त्याला दिली पाहिजे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहे आणि जे काही संशयित किंवा जे काही माहिती प्राप्त होत आहे, मोबाईलच्या टॉवर, CCTV कॅमेऱ्यावरून जे काही माहिती मिळत आहे त्याआधारे आरोपीचा शोध घेऊन 3 तास रस्ता रोको झाला. त्या रस्ता रोकोमध्ये मग पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांना काहीच तपास भेटला म्हणजे आतापर्यंत. तपास चालू आहे. काही व्हिडिओ फुटेज वगैरे काही असं काही भेटलंच नाही का अजून? संशयित व्हिडिओ फुटेजची पडताळणी चालू आहे. अजून असा ठोस पुरावा किंवा ठोस माहिती मिळाली तर आपण आम्ही आपल्या वगैरे सर्वांना करू. या निवेदनावर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या असून प्रशासनानं तातडीनं याची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं केली गेली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.